आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. गुळखंड येथे शेतात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून पती पत्नीचा मृत्यू. पालम तालुक्यातील गुळखंड शिवारात शेतात रानडुकरापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताभोवती तारेला सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे फरकंडा येथील पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दिनांक 14 जुलै मंगळवार रोजी सकाळी घडली असून या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदारसाब नन्नूसाब पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पालम पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 342/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS कलम 106(1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटना आज 14 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास मौजे गुळखंड शिवारातील शेतात घडली. प्राथमिक माहितीनुसार शेतातील ऊस पिकांचे रानडुकरापासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती बांधलेल्या तारेला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. मात्र तो प्रवाह वेळेवर बंद न केल्याने आशाबी महबूब पठाण वय 35 वर्ष यांचा त्या तारेला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. पत्नीला वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या महबूब मदारसा पठाण वय 40 वर्ष यांनाही तारेचा शॉक लागला. या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी म्हणून नोंद असलेले महबूब मदारसा पठाण हे स्वतः या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याने आरोपीची स्थिती मयत अशी नमूद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या आदेशानुसार पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे करीत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे फरकंडा परिसरात शोककळा पसरली असून शेताभोवती बेकायदेशीररित्या विद्युत प्रवाह सोडण्याच्या धोकादायक प्रकाराबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. अवैध देशी दारू विक्री प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल. मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारू विक्री आणि साठवणुकी विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत 5 ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत विविध ठिकाणाहून देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून 5 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 या कलम 65(e) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मानवत पोलिसांनी तालुक्यातील मंगरुळ येथील कालव्याजवळ छापा टाकून किशोर भानुदास जाधव यांच्याकडून 8 देशी दारूच्या बाटल्या किंमत 640 रुपये जप्त केल्या. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मानवत परभणी रोड परिसरात अशोक भगवान अवचार यांच्याकडून 8 देशी दारूच्या बाटल्या जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत 640 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. जिजाऊनगर मानवत येथे करण्यात आलेल्या कारवाईत बाबासाहेब दादाराव खरात यांच्याकडून 12 देशी दारूच्या बाटल्या किंमत 960 जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कोथाडा बसस्थानक जवळील मोकळ्या जागेत छापा टाकून कोंडीबा धोंडीबा गवळी यांच्याकडून 10 देशी दारूच्या बाटल्या किंमत 880 रुपये जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर तालुक्यातील इटाळी या गावातील एका कारवाईत राजेभाऊ बन्सी काळे यांच्याकडून 33 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत 2640 रुपये असून या कारवाईत सर्वाधिक दारू जप्त झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व कारवाया मानवत पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या असून अवैध दारू विक्री विरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे मानवत पोलिसांनी सांगितले आहे. जिंतूर शहरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात नागरिक आक्रमक. जिंतूर शहरात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप करत स्मार्ट मीटर बसविणाऱ्या कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. माजी आमदार विजय भांबळे यांच्या माध्यमातून महावितरणला निवेदन देत ही प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. महावितरणकडून राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला जिंतूर शहरात विरोधाचा सूर अधिक तीव्र झाला आहे.
ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी स्मार्ट मीटर बसविणाऱ्या कंत्राटदाराच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर माजी आमदार विजय भांबळे यांच्या माध्यमातून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय मीटर बदलू नयेत, मीटर बदल्यापूर्वी लेखी अथवा SMS द्वारे पूर्वसूचना द्यावी, अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसल्याची हमी द्यावी, तसेच चुकीच्या वीज बिलासाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहे। नागरिकांचा आरोप आहे की कंत्राटदाराकडून घाईघाईने स्मार्ट मीटर बसविले जात असून ग्राहकांना योग्य माहिती दिली जात नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि वीज बिल वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची घाई करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान महावितरणने पारदर्शक भूमिका घेत ग्राहकांचा विश्वास संपादन करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। खवणे पिंपरी येथील गॅस गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी जेरबंद। सेलू तालुक्यातील पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खवणे पिंपरी येथील इंडियन गॅस एजन्सीच्या गोडाऊनचे कुलूप तोडून गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व पाथरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 14 गॅस टाक्या तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे। ही चोरी गत वर्षी 26 मार्च रोजी घडली होती। या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि पाथरी पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू ठेवत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजेश लालू पवार, गणेश प्रभू काडे, दोघे राहणार इंदिरानगर पाथरी आणि गौतम भागवत अदमाने राहणार सरोडा यांचा समावेश आहे। चौकशी दरम्यान तिघांनीही चोरीची कबुली दिल्याची माहिती पाथरी पोलिसांनी दिली। तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून मुख्य आरोपी राजेश पवार याची पाथरी येथे स्वतःची गॅस एजन्सी असल्याचे निष्पन्न झाले आहे। तसेच यापूर्वी घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 60 गॅस टाक्यांची चोरी केल्याचेही तपासात उघड झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। सदर कारवाई परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। बोर्डेकर्स पोद्दार लर्न शाळेत कराटे, तलवारबाजी व लाठीकाठीचे प्रशिक्षण। सेलू येथील बोर्डेकर्स पोद्दार लर्न शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच संरक्षणाची भावना दृढ व्हावी या उद्देशाने आज दिनांक 14 जुलै मंगळवार रोजी कराटे, तलवारबाजी आणि लाठीकाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। या प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असून सर्व विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण दिले जात आहे। सध्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या घटनेमुळे विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना संरक्षणासाठी अधिक सक्षम बनविण्याच्या हेतूने त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे। या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, धैर्य, शिस्त आणि परसंधान विकसित करण्यावर भर दिला जात आहे। या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन अनुभवी प्रशिक्षक पत्रकार पंकज सोनी करत असून ते विद्यार्थ्यांना कराटे, तलवारबाजी आणि लाठीकाठीची मूलभूत तसेच प्रगत कौशल्ये प्रभावीपणे शिकवत आहे। या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रितू श्रीवास्तव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून त्यांनी विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संरक्षणाचे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मविश्वास वृद्धीसाठी अशा उपक्रमाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता, आत्मविश्वास आणि संरक्षणाची जाणीव विकसित होत असून पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे।
सेलू येथील पत्रकार पठाण शमशेर खान यांचे दुःखद निधन. सेलू शहरातील सूरज मोहल्ला रहिवासी पत्रकार पठाण शमशेर खान जिलानी खान यांचे आज दिनांक 14 जुलै मंगळवार रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 48व्या वर्षी निधन झाले. त्यांची नमाजे जनाजा बाद नमाजे इशा रात्री 10:30 वाजता पठण करून दफनविधी करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, 3 भाऊ, 2 बहीण, नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे. मयत पत्रकार पठाण शमशेर खान सामाजिक कार्यकर्ते पठाण लालू खान, पठाण जावेद खान, पठाण मुजाहिद खान यांचे मोठे बंधू होते. तर माजी नगरसेवक पठाण रहीम खान यांचे चुलत भाऊ होते. पत्रकार पठाण शमशेर खान यांच्या दुःखद निधनाने सेलू शहरात शोककळा पसरली होती. जिंतूर आगारात एसटीच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त जिंतूर आगारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आगार परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी जिंतूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रताप देशमुख, नगरसेवक सचिन गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल महिपाल, खेत्रे आबा, प्रभारी आगार व्यवस्थापक गिलचे, आगार लेखाकार ज्ञानेश्वर पांचाळ, वरिष्ठ लिपिक प्रल्हाद मुंडे, लिपिक गजानन घुगे, गुणरत्न वाकोडे, वाहक कैलास मोरे, शिपाई शेख बिलाल, सहाय्यक इब्राहिम खान, आगारातील अधिकारी कर्मचारी तसेच विविध विभागातील आगारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.